नमस्कार, मी डॉक्टर श्रुती. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण चर्चा करणार आहोत तोंडाला वास येणं या विषयावर. खूपच जागतिक विषय आहे आणि खूप लोकांना याचा त्रास होत आहे. आजूबाजूला आपण असे खूप लोक बघतो ज्यांना तोंडाला वास येत असतो. त्यांनी कितीही चांगल्या पद्धतीचे टूथब्रश वापरले, टूथपेस्ट वापरले किंवा ओरल सोल्युशन्स वापरले तरी सुद्धा एक ठराविक काळापुरता तो वास जातो, नंतर पुन्हा तसाच तोंडाचा वास हा येत राहतो. याची काय कारणं असू शकतील आणि यावर आयुर्वेदिक उपचार काय असू शकतात याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याच लोकांना तंबाखू, सिगरेट यासारख्या गोष्टींचं व्यसन असतं. या लोकांचं आपल्याला माहीतच आहे, काहीही केलं तरी सुद्धा तोंडाची दुर्गंधी ही जाणारीच नसते. पण असे अनेक लोक आहेत ज्यांना कसलीही व्यसनं नसतात तरी देखील त्यांचा एक तोंडाचा स्पेसिफिक गंध येत राहतो आणि त्या दुर्गंधीला काही उपचार त्यांना कळत नाहीत. आयुर्वेदामध्ये 7 धातू सांगितले आहेत: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. यातील सगळ्यात पहिला धातू म्हणजे रसधातू ह्या आहारापासून तयार होत असतो. या आहार रसाचे पचन जे आहे ते तोंडापासून होत असते, म्हणजेच आपल्या सलायव्हरी ग्लँड्स पासून होत असतं. यासाठी मुख दुर्गंधी असणं म्हणजेच हे कुठेतरी आहाराशी संबंधित आहे, पचनाशी संबंधित आहे, हे देखील आपण समजलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये मुख्य 2 आजारांमध्ये मुखदुर्गंधीचं वर्णन केलेलं आहे: रक्तपित्त आणि ग्रहणी. ऊर्ध्वक रक्तपित्त म्हणजेच नाकातून, तोंडातून, डोळ्यातून, कानातून रक्ताचं स्त्राव होणं. जेव्हा तोंडातून किंवा दातातून रक्ताचा स्राव होत असतो तेव्हा विशिष्ट रक्ताचा गंध येणं किंवा रक्ताची चव लागणं आणि त्याचा स्मेल त्या तोंडाला तसाच राहणं ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळत असतं. ॲलोपॅथीच्या निदानानुसार त्याला पेरिओडोंटायटिस किंवा डेंटल ॲब्सेस असं देखील म्हटलं जातं. बऱ्याचदा रूट कॅनल ही ट्रीटमेंट केल्यानंतर जर रूट कॅप जी आहे, जी डेंटल कॅप आहे, ती जर का व्यवस्थित बसवली नसेल किंवा ती लूज अडकून त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होऊन तोंडाचा वास येणं देखील स्वाभाविक जाणवायला लागतं. बऱ्याच लोकांना अधिदंत ही समस्या असते. अधिदंत म्हणजे 32 दातांपेक्षा अधिक दात असणं. अशा वेळेस ओरल कॅव्हिटीची जागा तेवढीच असल्या कारणाने तिचे जे दातांचं कंजेशन होतं त्यामुळे देखील बॅक्टेरियांची जमाव त्या ठिकाणी जास्त असते, अन्नाचे कण अडकण्याची पॉसिबिलिटी जास्त असते आणि म्हणून मुखदुर्गंधी देखील तिकडे जास्ती बघायला मिळते. यासोबत काही असे मेडिकेशन्स आहेत ज्याच्या साईड इफेक्ट मध्ये आपल्याला ड्राय माउथ हे लिहिलेलं बघायला मिळतं. ड्राय माउथ जेव्हा होतं तेव्हा आपल्या तोंडातली जी सलायवा आहे जास्ती सिक्रेशन सिक्रेट करायला लागते. यामुळे देखील तोंडाचा वास येणं ही समस्या जाणवू लागते. ज्या लोकांना असे काही फूड आणि ड्रिंक्स आहेत ज्यांच्या सेवनामुळे देखील तोंडाचा वास हा स्पेसिफिक आपल्याला जाणवतो आणि आपण त्याचा अनुभव देखील घेतलेला आहे. बऱ्याच लोकांना लसूण खाणं किंवा कांदा खाणं ह्यांचा स्मेल तोंडात तसाच राहतो. या दोन्ही गोष्टींमध्ये बघायला गेलं तर सल्फर हे आहे. जोपर्यंत लसूण, कांदा किंवा कॅफेन किंवा अल्कोहोल ह्या गोष्टींचं शरीरातून पचन होत नाही, मेटाबॉलिझम होत नाही, तोपर्यंत त्याचा वास हा शरीरात तसाच टिकून राहतो आणि तो तोंडातून बाहेर पडतो. शरीरात असणारं कुठलीही दुर्गंधी, मग ती घामाची असेल, तोंडाची असेल किंवा मळाची दुर्गंधी असेल, या सगळ्याचं कारण हे पित्तदोष असतं. जेव्हा पित्त विकृत होतं तेव्हा त्याचा स्मेल अशा पद्धतीने येतो आणि ते त्याच पद्धतीने बाहेर पडत असतं. अशा साठलेल्या पित्ताचं पंचकर्माद्वारे किंवा नित्य रेचनाद्वारे म्हणजे पोट साफ होण्याकडे लक्ष दिल्याने हे पित्त बाहेर ड्रेन आउट झाल्याने याने देखील तोंडाचा वास कमी येणं हे आपल्याला दिसायला लागतं. आयुर्वेदात ग्रहणी नावाचा जो आजार सांगितलेला आहे, जसं मी मगाशी रक्तपित्ताचा उल्लेख केला होता, त्यानुसार ग्रहणी नावाच्या आजारामध्ये देखील ग्रहण करण्याची कॅपॅसिटी म्हणजे शरीराची अन्न ग्रहण करण्याची क्षमता कमी होते आणि काही खाल्ल्यावर वारंवार टॉयलेटला जावं लागतं, हे लक्षण त्याच्यामध्ये दिसायला लागतं. बरोबर कफदोषामुळे जेव्हा आपल्याला सायनुसायटिस किंवा टॉन्सिल्स किंवा टॉन्सिलर ॲब्सेस किंवा ऊर्ध्वजत्रुगत कोणत्याही अवयवांमध्ये म्हणजे कॉलरबोन्सच्या वरच्या कुठल्याही अवयवांमध्ये आजार असेल किंवा साठलेला ताप असेल किंवा जिरलेली सर्दी असेल, या सगळ्या आजारांमध्ये देखील आपल्याला वास येणं किंवा दुर्गंधी येणं हे दिसायला लागतं. मी जी कारणं सांगितलेली आहेत ही सगळी कारणं लक्षात घेऊन त्यावरती योग्य ते उपचार करून तुम्ही वेळीच यातून नक्की बाहेर पडू शकता.
मुखदुर्गंधी हे साधं लक्षण नसून हे बॉडीचा अलार्मिंग सिम्पटम आहे. याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. लिव्हर, किडनी यांसारखे मोठे आजार होण्याच्या आधी त्याची सुरुवात ही मुखदुर्गंधीपासून होत असते. त्यामुळे योग्य वेळी जर का त्याची ट्रीटमेंट आपण केली तर आपण सगळे नक्कीच यातून बाहेर पडू शकतो. त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. यावरती उपचार काय असू शकतात तर आयुर्वेदिक वैद्यांच्या सहाय्याने तुम्ही चांगले दंतमंजन त्यांच्याकडून यूज करू शकता, ज्याच्यामुळे टीथ व्हाईटनिंग होऊ शकते. मुखकुहर किंवा लाळ सुधारण्याची काही औषधं आहेत, ज्यामुळे आहाराचं आणि सलायवाच्या पासून आहाराचं पाचन होणं ही प्रक्रिया सुरू होते आणि दुर्गंधी देखील नाहीशी होते. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही पंचकर्म मी सुचवत आहेत किंवा लघु उपक्रम सुचवत आहे, जसे की कवल आहे, गंडूश आहे, म्हणजेच काही डिकॉक्शन्स आहेत जे आयुर्वेदात सांगितलेले आहेत, जसं त्रिफळा काढा असेल. यांना तोंडामध्ये धरून थोडा वेळ आपण जर का धरलं तर दात किंवा त्याचे सिक्रेशन्स जे आहेत ते निघून जाण्यासाठी आणि दुर्गंधी निघून जाण्यासाठी खूप चांगली मदत होते. नित्य गंडूश किंवा नित्य काय तुम्ही रेग्युलर, जर तुम्ही दुसरा कुठलाच आजार नसेल आणि फक्त तोंडाचा वास येत असेल तर रेग्युलर तुम्ही ऑइल पुलिंग करू शकता. तीळ तेलाचं ऑइल पुलिंग हे तुम्ही यूज करू शकता. त्याने देखील मुखदुर्गंधी दूर होऊ शकते. खदिरादी वटी सारखे टॅबलेट्स आहेत ज्याच्या सेवनामुळे किंवा ते चघळल्यामुळे देखील मुखदुर्गंधी ठीक होऊ शकते. पित्त दोष असेल आणि पित्तामुळे तुम्हाला काही आजार होत असतील तर पित्त कमी करणारी काही औषधं आहेत. सूतशेखर आहे, कामदुदा आहे किंवा तत्सैद्याच्या सहाय्याने किंवा पचन सुधारण्याच्या दृष्टीने तुम्ही उपचार सुरू करू शकता आणि तुमची ही मुखदुर्गंधी दूर करू शकता. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया अशा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.